मान्य आहे उन्हाळ्यात मोबाईल गरम होतो, पण मग आता आयफोन म्हणलं काय डायरेक्ट पाण्याने धुतलं पाहिजे असं नाही ना. थांबा, नक्की विषय काय तुम्हाला सांगतो. आता मी सध्या चाललोय दत्ताच्या घरी आणि दत्ताला घेऊन जायचं होतं आम्हाला नारायणगावच्या यात्रेला. नारायणगावची यात्रा अशी असते ना, लय लांबून लांबून लोक येतात तिथं. आपली रील नारायणगावकरांपर्यंत पोहोचली असेल तर कमेंट मध्ये ना रेड हार्ट नक्की टाका. दत्ताला घेतल्याच्या नंतर मी डायरेक्ट आकाशला घ्यायला गेलो. भाईची एंट्री बघा ना, पोस्टर पुढे धुरंधर सारखा चालत आलाय. ती गई गाड़ी बसलो आणि निघालो आम्ही. थोड़ा आगे आने के बाद कुछ वाट्या नहीं, पर आगे आने के बाद है ना मेरा बालन बहुत बिखर रहे थे. कळंब से आगे आने के बाद नारायणगाव बायपास लगता है, वहां से लेफ्ट मारे. मेळा फिरायला जायचं होतं, पण आम्हाला भूक लागली होती. मग इथे ना नारायणगाव मध्येच का आम्हाला एक राजमहल भेटलं. आमच्या मंचर मध्ये पण ना यांचं लय नाव ऐकलेलं आहे, त्यामुळे ना म्हणलं चला आपण इथंच जाऊया. पोरांना म्हणलं उरका पटापट आपल्याला परत जायचंय पुढं. आता इथं पाण्याच्या बॉटलीतून मी पाणी पित होतो थंडगार, आणि आता तिथे ना त्या आकाशला काय सुचलं काय नाही, त्याने डायरेक्ट माझ्याकडून बॉटल घेतली आणि इथे का डायरेक्ट मोबाईल द्यायला लागला. ए आयफोन युजर कोणाला कोणाला हा प्रॉब्लेम आहे मला नक्की सांगा बरं. आता काय खायचं बोल तुला बावला लवकर मला ते एक रवाड असेल. बरं आकाश तू काय घेणार? मी ना यांची स्पेशल मिसळ. बरं ठीक आहे, चल ऑर्डर देतो. हो ऐका ना, आपल्याला एक रवा डोसा, एक मिसळ आणि कढी वडा द्या. मी नवीन काहीतरी घ्यायचं म्हणून दही वडा घेतला होता, पण भाई पहिल्यांदाच घेतला आणि एवढा नाद लागला ना. नेक्स्ट टाइम दही वडाच घेणार आणि तुम्हाला स्टोरी टाकून दाखवणार. बाकी काही असू द्या, मी दही वडा मागवलाय. दही वडा आहे ना एकच नंबर आहे. नुसता दही वडा नाही, रवा डोसा असेल, मिसळ असेल, बाकी काही पदार्थ असतील, खरंच एक नंबर असतात आपले राजमहलचे. आणि मला आज काय झाले काय माहिती, व्हिडिओ बनवतोय खरं, पण आता आहे ना मला व्हिडिओ बनवता पण खाऊ वाटले, एवढं मला ते आवडलं होतं. मग काय पटपट सगळे ताव मारून टाकला आम्ही सगळ्यांनी. दत्ताला मला डोसा कसं लागते सांग बरं. एकच नंबर. बाकी तुम्ही कधी येत आहे राजमहलला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि राजमहलचं तुमचं सगळ्यात फेवरेट काय कमेंट बॉक्स मध्ये सांगितलंच पाहिजे तुम्ही हे. बाकी हॉटेल एकदम मस्त आहे, यांची सर्व्हिस पण खूप फास्ट आहे, आणि आपल्या मंचर मध्ये पण त्यांचं एक हॉटेल आहे, तर त्यामुळे तुम्ही तिथे एकदा व्हिजिट करू शकता. ओनरांशी पण आमचं बोलणं झालं, यांचा नाश्ता वगैरे ना खरंच लय भारी असतात. कधी नाश्ता करायचा असेल ना तर तुम्ही राजमहलला नक्की जावा. बाकी सगळं झाल्याच्या नंतर आम्ही 3 जण निघालो नारायणगावची यात्रा एन्जॉय करायला. थोड्या वेळानंतर अंधारे होऊन जाईल, मग नाईटला ना लय मजा येईल इथे मेळ्यामध्ये. तुम्ही या नारायणगावच्या मेळ्यामध्ये आलते की नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.